सोशिक स्त्री किंवा माझी एखादी सोशिक सखी किंवा कोणी मी XYZ, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात. आपण मौन पाळलं तर आपल्याला कमजोर समजलं जातं. आपण तोंड उघडलं तर आपले संस्कार काढले जातात. आपण मन मोकळं केलं कुठे एखाद्या सखीजवळ किंवा अन्य आपल्या बहिणीजवळ तर आपल्याला उद्धट समजलं जातं. मग काय करायचं? मला सोशिक महान बनायचंय, ती मी कशी बनणार? मग एक करायचं, आपण जसं आहे तसं सगळ्यात आधी स्वतःला स्वीकारायचं. कारण सुरुवात तिथूनच आहे. संस्कार काढले जातील म्हणून बोलायचंच नाही का? सारखा सारखा तो त्रास नको म्हणून मौनच पाळायचं का? कमजोर तर समजलंच जाईल, पण त्रास दुप्पट वाढला जाईल. आणि मन मोकळं केलं तर उद्धट समजलं जाईल म्हणून आतल्या आत कोंडून घ्यायचं का स्वतःला? मुळीच नाही. सगळ्यात आधी स्वतःला ओळखायचं. पुढची गणितं आपोआप सुटतील आणि त्याच्या पायऱ्या सुद्धा सापडतील. बघा पटतंय का? वैचारिक वाटेवर शुभदा शरण्या आणि सर्वज्ञ पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे माझा येणारा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आपणाला समजला जाईल. धन्यवाद.